नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी या एक्झाम पॅटर्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 13 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025 च्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण आपण अभ्यासक्रमाला अनुसरून अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत, ज्यामध्ये आपण आरआरबी ग्रुप डी चा जो काही संभव आपला प्रश्नपत्रिका संच आहे तो तुम्हाला आपण प्रोव्हाइड करून देत आहोत। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या भाग 13 मध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयामधील जे काही पीवायक्यू आधारित प्रश्न आहेत ते संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, हे जे सर्व जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या परिपूर्ण सीबीटीच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहेत, म्हणजेच की तुमच्या येणाऱ्या सीबीटी परीक्षेमध्ये विचारण्याची दाट संभाव्यता आहे। आणि जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, तुम्हाला त्या ठिकाणी सर्व अपडेट्स दिले जातात। तर पाहू आपण आजच्या या भाग 13 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, मानवी शरीरात श्वसनाचे मुख्य अवयव कोणते आहे? जे की मानवी शरीरामध्ये श्वसनाचं मुख्य अवयव म्हटलेलं आहे। आणि थोडक्यात तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न जे आहे तुमच्या आरआरबी ग्रुप डी च्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारी आहेत। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की फुफ्फुस। तर फुफ्फुस म्हणजेच की त्याला इंग्लिशमध्ये लंग्स असं म्हटलं जातं किंवा लंग असं देखील म्हणतात। तर फुफ्फुस हे जे आहे जे की मानवी शरीरात श्वसनाचं मुख्य अवयव आहे, जे की कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन म्हणजेच की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची जे की देवाणघेवाण करते, जे की ऑक्सिजन अब्झॉर्ब करते, ऑक्सिजन घेते आणि कार्बन डायऑक्साइड जे आहे थोडक्यामध्ये सोडून टाकते। तर त्यासाठी हे एक सर्वात मुख्य अवयव आहे आपल्या शरीरामधला। आणि जे दोन इतर अवयव आहेत जे की ज्यामध्ये नाक आणि श्वसन नलिका हे जे आहेत थोडक्यामध्ये ते सहाय्यक आहेत। हे याचे जे की फुफ्फुसाचे हे दोन सहाय्यक आहेत, नाक आणि श्वसन नलिका, परंतु जे फुफ्फुस आहे ते सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य अवयव आहे जे की श्वसन कार्यासाठी, म्हणून ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर थोडक्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कन्फ्युजिंग करणारे देखील क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत विचारले जातात, ज्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर नाक येईल असं तुम्हाला वाटतं, कधी कधी वाटतं की श्वसन नलिका येईल म्हणून असं वाटतं, परंतु ते त्याचं उत्तर राहत नाही। तर श्वसनासाठी जे मुख्य अवयव आहे ते लंग्स आहे आणि जे त्याचे सहाय्यक आहेत जे की फुफ्फुसांचे ते आहेत नाक आणि श्वसन नलिका, परंतु मुख्य अवयव जे की फुफ्फुस हे होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न दुसरा असा आहे, पुढीलपैकी कोणता रोग श्वसन प्रणालीशी संबंधित आहे? तर श्वसन प्रणालीशी संबंधित रोग, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, म्हणजेच की बी आणि सी, ज्यामध्ये टीबी आणि निमोनिया हा जो आहे थोडक्यामध्ये श्वसन प्रणालीशी संबंधित आहे, जे की टीबी आणि निमोनिया। आणि जो अतिसार आहे हा, ज्याला की डायरिया असं म्हणतो आपण, अतिसार हा जो रोग आहे तो थोडक्यात पचन संस्थेशी संबंधित आहे। हा जो रोग आहे तो पचन संस्थेशी संबंधित आहे, हा डायरिया। आणि जो टीबी आणि निमोनिया आहे हा श्वसन, जो काही श्वसन प्रणाली आहे त्याच्याशी संबंधित हा आजार आहे, म्हणून ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर बरेचसे विद्यार्थी जे आहे आपल्या आरआरबी ग्रुप डी च्या 100% तयारीसाठी नोट्स आणि टेस्ट सिरीज संदर्भात अनेक मेसेजेस करत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले टेस्ट सिरीज आणि तुमच्यासाठी स्पेशली अनलिमिटेड नोट्स हे आपण ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत, ज्याची किंमत तुम्हाला देखील आपण सांगितलेली आहे। आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतलं नाही किंवा ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी या नंबरवर डायरेक्टली आरआरबी ग्रुप डी नोट्स म्हणून मेसेज करून त्या ठिकाणी मिळू शकता, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज जे की सरावासाठी ज्यामध्ये पीवायक्यू देखील इन्क्लूड आहेत आणि अनलिमिटेड नोट्स, म्हणजेच की त्यामध्ये सर्व विषयाचे तुम्हाला अनलिमिटेड नोट्स मिळणार आहेत, ज्याची प्राइस आपण फक्त 400 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज हे 200 रुपयाचे मिळणारे आहे, तर नोट्स हे देखील 200 रुपयाचे जे की अनलिमिटेड असणारे आहेत। त्यामुळे तुमचा जो आरआरबी ग्रुप डी चा अभ्यासक्रम आहे तो 100% कव्हर होणारा असेल आणि ज्यामधून तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न जे की विचारले जाण्याची दाट संभाव्यता आहे। तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी या नंबरवर डायरेक्टली SMS करून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता व्हॉट्सअप थ्रू। आणि ज्यांना लगेचच्या लगेच घ्यायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर देखील क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप सेलरला कनेक्ट होऊन त्या ठिकाणी सर्व आरआरबी ग्रुप डी चे तुम्ही जे काही अतिसंभव्य नोट्स आहेत किंवा टेस्ट सिरीज आहेत त्याचा परिपूर्ण जो काही फायदा आहे त्या ठिकाणी घेऊ शकता। आणि हे संपूर्ण जे तुम्हाला स्टडी मटेरियल असेल जे की आपल्या मराठी भाषेमधून स्पेशली तुमच्यासाठी बनवलेलं आहे, त्यामुळे मराठी भाषेमधून असल्यामुळे तुम्हाला ते अभ्यासासाठी सोपं जाणार असेल
आणि जे काही पॉईंट्स आहेत ते देखील तुम्हाला त्यामध्ये कव्हर करून देण्यात आलेलं आहे. तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी या नंबरवर मेसेज करा किंवा जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर देखील क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलला कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही जे काही A to Z स्टडी मटेरियल आहे आरआरबी ग्रुप डी साठी ते तुम्ही सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आपला पुढचा जो की 3 आहे. उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात? तर उच्च रक्तदाबाच्या स्थितीला म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की यापैकी काहीही नाही. तर यामध्ये पाहून घ्या तुम्ही जे काही ऑप्शन्स असतात ते खूप म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करणारे असतात. या ठिकाणी पाहून घ्या जसे ऑप्शन नंबर अ आहे ज्याला हायपोटेशन्स, ब आहे जे की अर्धांगवायू, हे तर आपल्याला पॅरालिसिस हे तर नसेलच, परंतु जे उच्च रक्तदाब आहे हाय प्रेशर हे देखील याचं उत्तर नाही. परंतु जे हायपोटेशन आहे, हायपोटेशन्स हे थोडं वेगळं झालं आणि हायपरटेशन हे वेगळं झालं. त्यामुळे आपल्याला कधी कधी वाटतं की आपण जेव्हा घाई गडबडीमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर निवडतो त्यामध्ये या प्रकारचं आपण व्यवस्थित स्पेलिंग न पाहता किंवा तो ऑप्शन न पाहता जे काय हायपोटेशन आणि हायपरटेशन हे सेमच आहे म्हणून आपण त्या ठिकाणी ते उत्तर निवडतो, परंतु त्या याच्यामध्ये हे होत नाही. परंतु आपण जर व्यवस्थित आपण ऑप्शन पाहिलं तर त्याचं आपल्याला योग्य ते उत्तर मिळतं. तर उच्च रक्तदाब म्हणजे स्थितीला काय म्हणतात? तर थोडक्यामध्ये त्याला हायपरटेशन असं जे आहे म्हणतात. हायपरटेशन्स असं जे आहे थोडक्यामध्ये त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं, जे की यापैकी याचं उत्तर कोणतंही नाही. म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर आपला प्रश्न 4 असा आहे. कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमधून जास्त पाणी बाहेर काढले जाते? कोणत्या प्रक्रियेमध्ये? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की बाष्प उत्सर्जन या प्रक्रियेमध्ये जे आहे की वनस्पतीमधून जास्त पाणी जे आहे थोडक्यामध्ये बाहेर काढलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर ब जे की याचं उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा असा आहे. खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग असे जे आहे म्हणतात? जे की प्रकाश संश्लेषणचं अंग कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये याचं अ, जे की पानांना जे आहे थोडक्यामध्ये प्रकाश संश्लेषणाचं जे की अंग म्हटलं जातं, कारण त्यामध्ये जे आहे जे की हरित लवक आहे ते थोडक्यामध्ये पानांमध्ये असतात. म्हणून जे आहे थोडक्यात पानांना जे आहे थोडक्यात प्रकाश संश्लेषणाचं अंग असं जे आहे ते म्हटलं जातं. ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 6वा असा आहे. वनस्पतीमध्ये हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम कोणते अंग करते? तर जे की वनस्पतीमध्ये हवेची देवाणघेवाण करण्याचे काम, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की छिद्र, जे काही छिद्र असतात वनस्पतीमध्ये जे की हवेची देवाण घेण्याचे काम करतात. म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 7वा असा आहे. फुफ्फुसांचा आकार कसा असतो? जे की फुफ्फुसांचा आकार, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की शंकूच्या आकाराचा जो आकार असतो जो की फुफ्फुसांचा असतो. म्हणून ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 8वा असा आहे. अन्नाचे पाचन म्हणजेच कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया आहे? अन्नाचे पाचन म्हणजे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पचनक्रिया जे की होणार असेल. ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 9वा प्रश्न असा आहे. शरीरातील सर्वात मोठी जे की ग्रंथी कोणती आहे? सर्वात मोठी ग्रंथी शरीरातली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की यकृत ही जी आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत, जे की ही ग्रंथी पित्तरस तयार करण्याचं काम करते. यकृत जी आहे थोडक्यात पित्तरस तयार करण्याचं काम करते आणि ऑप्शन नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 10वा प्रश्न. मानवातील मादी प्रजननाच्या अवयवातून कोणता संप्रेरक जे की स्त्राव होतो? जे की मादी प्रजननाच्या अवयवातून, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, जे की सर्व विधाने सत्य आहेत यापैकी. म्हणजेच काय, तर या मानवातील जे काही मादी प्रजननाच्या अवयवातून जे आहे जे की एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आणि जे काही रिलॅक्सिन हे जे आहे ते सर्व काही जे संप्रेरके आहे जे की स्त्राव होतात. म्हणून ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 11वा. मानवामधील ऐच्छिक हालचाली कोण नियंत्रित करते यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की अ, सेरेब्रेम. सेरेब्रेम जे आहे थोडक्यात मानवातील ऐच्छिक हालचाली जे की नियंत्रित करते. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. ऐच्छिक आणि अनैच्छिक असे 2 आहेत हालचाली.
जे की ऐच्छिक म्हणजे आपल्या स्वमनानुसार चालणाऱ्या आणि अनैच्छिक म्हणजे मनाच्या विरुद्ध असणाऱ्या हालचाली होय. तर थोडक्यामध्ये दोन्ही तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, ज्याला की हायपोथॅलमस असं म्हटलं जातं. हायपोथॅलमस मध्ये जे आहे जो की शरीराचे तापमान नियंत्रित केलं जातं. ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर तुम्ही आपले सर्व काही आरआरबी ग्रुप डी साठी असलेले ए टू झेड नोट्स तुम्ही मिळवून घेतला तर त्यामध्ये 100% तुम्हाला हे सर्व विषय येणारे असतील, ज्यामध्ये तुम्हाला जीके, जीएस, जनरल सायन्स, मॅथ आणि रिझनिंग हे सर्वांची तुमची 100% तयारी होऊन जाणारी असेल, ज्यामुळे तुम्हाला कोणते बुक्स घेण्याची गरज पडणार नाही, कोणतेही कोचिंग लावण्याची अजिबात तुम्हाला गरज पडणारी नाही. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, अमिबामध्ये अन्न कोण सेवन करते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की छदपाद हे जे आहे थोडक्यामध्ये अमिबामध्ये अन्न सेवन करते. ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं प्रश्न होणार असेल उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, पुढीलपैकी कोणता एन्झाईम लाळेमध्ये आढळतो? तर यापैकी कोणता एन्झाईम आहे जो लाळेमध्ये आढळतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, जे की टायलिन. टायलिन हा जो एन्झाईम जो थोडक्यामध्ये जो की लाळेमध्ये आढळतो, म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा, यापैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये मनुष्य श्वसन ग्रहण करतो तसेच बाहेर सोडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की त्याला आपण श्वासोच्छ्वास असं जे आहे थोडक्यात म्हणतो. श्वासोच्छ्वास या प्रक्रियेमध्ये जे की आपण श्वसन ग्रहण करतो आणि बाहेर सोडतो. त्यानंतरचा पुढील आपला जो की 16वा प्रश्न असा आहे, ऊर्जा उत्पादनासाठी कोणत्या कोशिकांचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ग्लुकोजचा वापर जे आहे ऊर्जा उत्पादनासाठी थोडक्यात केला जातो. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण टॉप 16 क्वेश्चन्स आपण जनरल सायन्सचे जे की स्पेशली आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे रेग्युलरली प्रश्न पाहायचे असेल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आरआरबी ग्रुप डीचं संपूर्ण काही ए टू झेड स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या दिलेल्या व्हॉट्सअप शेअरच्या लिंकवर क्लिक करून सर्व काही मिळून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.